माझ्या भुरग्याचें नांव आरव प्रशांत नागवेकर। ताका जन्मताच एक प्रॉब्लेम आसलो। तिच्या हार्टेचे लेफ्टाचे रायटाक आसले, ते नॅचरली आसले, पूण ताका प्रॉब्लेम आसलो। ताका एक ब्लॉकेज आसलो आनी ताका होलूय आसलो, प्लस तेचे शिऱ्याकूय मातसो प्रॉब्लेम आसलो। पूण इतको सगळो प्रॉब्लेम आसूनय डॉक्टर दीक्षित यांनी आमकां सांगलें की ते सगळे सक्सेस जातले, पूण तेचे सर्जरी 2 करचे पडटले। एक सर्जरी पयली आनी मागीर दुसरी। मागीर आमी रिस्क घेतली। पयली आसली ती कमी खर्च आसलो म्हणून स्किमीचेर जालें। मागीर दुसऱ्याक चड खर्च म्हणून आमी करची फाटीं रावली। मागीर डॉक्टर म्हणूंक लागलो जाय तितले बेगीन ती करूंक जाय। आमी खूब ट्राय केले। मागीर खूब लोकांनी आमकां सांगलें जीत भाई कडेन चला, तो तुमकां एकदां सुद्दां सांगून ताका निरोप सुद्दां पावल्या पुरो तो तुमकां हेल्प करतलो। पूण आमीच मातशी फाटीं उरली। पूण एकदां धीर करून आमी तेच्या कडेन गेली। गेल्या उपरांत तेणी आमकां शब्द दिलो की तुमी थंय वचा आनी बरे भशेन तेचें ऑपरेशन करा, आपूण तुमकां हेल्प करता जाता तितली। आनी मागीर आमी तेच्या विश्वासार रोखडी आमी गेली आनी तेचें ऑपरेशन करपाक डॉक्टरान घेतलें आनी ते सक्सेसूय जालें। आनी जीत भाई येवन तेणी आमचे जितके कितें बील आसलें ते पे केलें आनी आमकां खूब म्हटल्यार खूब आदार दिलो तेणी। मानसिकूय म्हण कितें असो सुद्दां पैशाच्या बाबतींत म्हणून आनी कितें, पूण खूब अशा ह्या परिस्थितीत आमकां तेंची खूब गरज आसली। ती देवा समान आमकां आसत। आयज तेंच्यामुळे आमचो भुरगो आमच्या बरोबर आसा आनी तेंचे हे उपकार हांव केन्नाच आयुश्यान विसरचें ना। आरव तो एक 6 का 7 वर्षाचा मुलगा आहे तो। आणि त्याला आपलं कसं हृदय डाव्या बाजूला असते, त्याचं हृदय उजव्या बाजूला आहे। आणि त्यांना एक डिझीज म्हणजे रोग आहे ज्याला आपण टेट्रोलॉजी ऑफ फॅलो म्हणतो। म्हणजे त्यात 4 प्रॉब्लेम असतात हृदयामध्ये। एक झडप बारीक असते आणि एक होल असते आणि परत ते थोडं चेंजेस असतात हार्टमध्ये। आणि त्यांचं जे ऑपरेशन झालं त्याला आपण टोटल करेक्शन नाही तर इंट्राकार्डियक रिपेअर म्हणतो। म्हणजे सगळं क्लिअर करायचं। ते सगळं ऑपरेशन सगळं चांगलं झालेलं आहे आणि ही इज डुईंग वेल। सध्याला काय आहे की त्यांना अजून ICU मध्ये आहे आणि अजून 1-2 दिवस लागणार त्यांना ठीक व्हायला। आणि तो ठीक झालं की मग त्यांना परत पेडण्याला पाठवून देतो आम्ही त्यांना। आज आपले आमदार या ठिकाणी आले, तुमच्याबरोबर चर्चा झाली, होय। एकंदरीत त्यांच्या संदर्भात आमदारांनी खूप ते बाळाला मदत केलेत, फायनान्शियली पण केलेत आणि इमोशनली सपोर्ट पण केलेत। ते स्वतः गोवा येऊन इथे ते बाळाचं कंडिशन बघायला आलेत आणि त्यांना म्हणजे ते आपण म्हणजे हार्टफेल्ट त्यांना ते बाळाचं काळजी आहे। आणि मी त्यांच्याशी आता डिस्कस केलं आहे आणि त्यांना जे कंडिशन आहे ते सगळं सांगितलेलं आहे। हे असं पहिल्यांदा नाही आहे आणि कितीतरी पेशंट पाठवत असतात आणि कितीतरी लोकांना ते मदत करत असतात। गोव्यामध्ये हे एक चांगलं काम आहे की आमदार स्वतः पेशंटची काळजी घ्यायचं, एक फॅमिली मेंबरसारखं असतात ते। सो ते चांगलं केलेलं आहे आणि आम्ही खूप आभारी आहे त्यांचे। मी तर गोव्याला माझं सेकंड होमच म्हणतो, कारण गोव्याचे केवढे पेशंट्स आम्ही ऑपरेट केलेले आहे आणि खूप करत राहिलो आहे। गोव्यासाठी केव्हा पण कोणी पण बोलवलं, काय पण मदत पाहिजे असेल तर आम्ही कधीही तयार आहे। हार्टचं कसं असते की हार्ट चालू असताना ते हार्ट काढायला लागते, बंद झाल्यानंतर हार्ट काढल्यानंतर ते उपयोग होत नाही। आणि ते त्याच्यासाठी कसं असते की ब्रेन डेड असेल तरच आपण हार्ट त्यांचा उपयोग करू शकतो। आम्ही बेळगाव आसात आणि खरेंच बरेच प्रशांत आनी तेजी मिसीस दोगूय जाण हांगासर आहात। आणि आरव एका म्हाका दिसता तेजेर खूब लीड केलो म्हजे कडेन येवपाक। हे खूब बेगीन जावंक जाय आसलें सर्जरी। आतां डॉक्टर दीक्षित आसले, तेंचे कडेन डिस्कशन करताले, सो तेंच्यांनी सर्जरी सक्सेसफूल जाल्या आनी आतां आरव बरो आसा आनी म्हाका दिसता थोड्या दिसांनी तो घरा येतलो। तो आतां अंडर ऑब्जर्वेशन आहा तो।
पूण तेचे कडेन डॉक्टरा कडेन उलयतना अशें दिसलें की ते डिसेंबर म्हयन्यान येवंक जाय आसलें ती कित्याक हांव कित्याक फुडें फाटीं सरताली ती कित्याक मतदारसंघा भायर सुद्दां आमी असले हे हेल्प केले आनी म्हाज्या मतदारसंघात जर अशें जालें आनी जर म्हाका हे इन्फॉर्म करूंक ना तर ते सरप्रायज येयलें सो नो डावट तरी आसतना सर्जरी सक्सेसफूल जाल्या आनी खरेंच बरें दिसता की आरव बरे हितून बरे भशेन घरा येतलो हार्टाचे इश्यूज आहात ते दिसान दीस वाडत आहात आनी म्हाका दिसता हेका आमी सिरियसली घेवपाची गरज आहा आम नागरिकांक सुद्दां कॉमन मनशान पयलीं हार्ट म्हणटात ते सगळ्यांनी चॅक करपाची गरज आहा आयज तुमी पळयता ल्हान ल्हान यंगस्टर्स आहात ते हार्ट फेलियरान गेल्ले आसात सो जेन्ना अशे इन्सिडंट जाता तेन्ना आमची जबाबदारी आसता की तांकां मदत करपाक फुडें सरपाचें त्या प्रमाणे आमी करतात पूण देवा कडेन मागता की अशी परिस्थिती कोणाचेर ना येवची कित्याक खूब वायट दिसता म्हणजे ह्या परिस्थितीन आवय बापायकूय पळोवपाक